आज बदलापूरमध्ये जी सोशल मीडियावर जी चालली होती वातावरण, त्या एक मीडियामध्ये मी बघितला की माझ्यावरती जे सोशल मीडियावरती अपशब्द वापरण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली, त्यासाठी मी पोलीस स्टेशनला येऊन अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची पोलीस बोलले मी दखल आम्ही नक्कीच घेणार, चौकशी करणार. आणि सोशल मीडियावरती हे सर्व लिहिलेलंच आहे. आज माझ्यावरती जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. काय मागणी प्रशासनाकडे? आज प्रशासनाची मागणी आहे की नक्कीच त्याचे शहानिशा करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. काय कारण होतं नेमकं, का तुमचं नाव घेतलं असं? माझं नाव घेतलंय संजयनगर, जी SRA झोपडपट्टी मी रिडेव्हलपला घेतलेली आहे. प्रत्येक गरीबाला हक्काचं घर मिळावं ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मी ही संजयनगर झोपडपट्टी SRAच्या मार्फत डेव्हलप करत आहे. त्यासाठी त्यांचा विरोध आहे, कारण की त्यांना त्या योजनेचा तेही लाभ ऑलरेडी घेतलेला आहे, म्हणून त्यांना परत त्या ठिकाणी घर मिळणार नाही. त्यासाठी मग ते हे काहीतरी अपद्रव करून त्यांचा जो भाडा मिळतो तो बंद होईल, त्यासाठी तेही एक माझ्यावर खोट्या नाट्या केस करून, हा आरोप करून हा प्रोजेक्ट होऊ नये त्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा. तुम्ही खोटी खंडणीची केस दाखल केली होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मी माझी खोटी खंडणीचं जे सत्य आहे, पण त्या टायमाला जी चौकशी होती तेव्हा मी जागेवर नसल्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. आणि मी स्वतः माझ्यावरती स्वतः ते अॅट्रॉसिटी केस केली होती. ती पोलिसांनी शहानिशा करून त्याची बी समरी सुद्धा झालेली आहे. ती पण माझ्याकडे आता पेपर आहेत. मोठ्या प्रमाणात लोक आपल्या सोबत आहेत, कारण की आपण सगळ्यांना एकत्र करून चालतात, परंतु जाणून बुजून आपल्याला वारंवार टार्गेट केलं जातं. आज जनतेने मला पुढाकार देऊन मला उमेदवारी दिलेली आहे. पूर्ण विभाग माझ्या बरोबर आहे. त्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या लोक आलेत. माझी बदनामी झाली, त्यामुळे एवढी मोठ्या संख्येने माझ्यावर लोक आलेले आहेत. महिलांचा आदर करतो ते महिला, त्यामुळे दिसतात इथे महिला दिसतात. आणि त्या महिलेला मी उलटा कसा बोलू शकतो? अपशब्द वापरू शकत नाही. प्रफुल्ल मोरे हे नगरसेवक आहेत ना, हे आमच्या गावांनी मिळून ठरवून दिलेले नगरसेवक आहेत की ती स्वतः आली नव्हती निवडून द्यायला. ती असं एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल बोलू कशी शकते? आमचं मोरे घराण्याचं नाव आहे. पहिली आमची मम्मी सुद्धा नगरसेविका होती, त्याच्यानंतर प्रफुल्ल मोरे नगरसेवक झाले. स्वतः गावातल्यांनी मिळून ठरवून दिलेले. ती असं बोलूच शकत नाही की म्हणजे अपशब्द वापरूच शकत नाही. त्याच्याबद्दल या सगळ्या महिला चिडलेल्या आहेत. आम्हाला ते पटलंच नाहीये. तिला आम्हाला जाब विचारायचं, ती अशी कशी बोलू शकते की शिव्या देऊन असं वापरू शकते का? आणि धमकी देते सोशल मीडियावरती. ही तिची दुसरी तिसरी वेळ आहे. बाईट टाकते, प्रत्येक वेळी ती नाव बदनाम करायचं. तिला काय प्रॉब्लेम आहे नगरसेवकांचे? हा महिला स्वतः सांगतील की नगरसेवक कसे वागतात त्यांच्याशी. एकदाही त्यांनी कुठल्या महिलेचा अपशब्द वापरून किंवा काय नाही. आज आमच्या गावात जरासं सोशल मीडियावर न्यूज बघितलं म्हणून सगळ्या या महिला जमा झाल्यात. आम्हाला त्यांनी न्यूज पाठवून बोलले की काय झालंय हे म्हणून, तेव्हा सगळे इथे पोलीस स्टेशनला जमा आहेत. ती अशी शब्द वापरूच कशी शकते? शिव्या देऊन. ते आम्हाला तोंडात पण घेता येत नाहीये. ती काय भडवेगिरी आहे ना, ती तिने येऊन सांगावी आम्हाला. तिने काय शब्द वापरला, हा भडवेगिरीचं काय भडवेगिरी केले ना, तिने सांगायची. कायदेशीर मार्गाने आपण एकत्र आलेलो आहोत, अवलंबलेलो आहोत. कशा प्रकारे तुमची लढाई आपली असणार आणि काय आपली प्रशासनाकडे? नाही, आम्ही कायद्यानेच चालणार आहे. पण ते जे ती सोशल मीडियावर जे ती अपशब्द वापरते ना, ह्याचा जाब आम्हाला तिला विचारायचा आहे. आम्ही आता सर्व महिला आमच्या चिडलेल्या आहेत. कायद्याच्या बाजूने आपण जाऊन कायद्याच्या बाजूने विचारू शकतो. काय सांगाल, आज निवेदन देखील दिले पोलिसांना, शहर आपलं शांत राहण्यासाठी काय करायचं? शहर शांत राहण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करावी लागणार आहे की असे जे उपद्रवी लोक आहेत की जे विनाकारण बदनाम करण्याचं काम करत आहेत, त्यांच्याबद्दल आता इथं सविस्तर तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतील. त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती कारवाई करून आपण कडक शासन करू.